पेनल्टी त्यांना इथून दिली जाईल. 2 धावांनी त्यांना पॅनलाइज इथून केले जाईल. म्हणजेच आई कोसमाई खार्डी टीमला 2 धावांची ही पेनल्टी असेल. ज्यावेळेस त्यांचा पहिलं षटक संपेल ना त्यावेळेस आपण त्याच्यामधून 2 धावा मायनस करणार आहोत. डिजिटल स्कोअर अपडेटर आमच्यापर्यंत ही माहिती देतील, कारण अपडेट करण्याकरता सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हीच दक्षता या ठिकाणी घेतली जाईल. खूप सुंदर परिसर आहे. आकर्षक करणारे ह्या पर्वतरांगा समोर दिसत आहेत. आणि टेंबी खोडावे गाव म्हटलं तर आगरी समाजाची लोक ही मोठ्या प्रमाणामध्ये जास्त दिसत आहेत या टेंबी खोडावे गावामध्ये. आणि मला अभिमान आहे, मी सुद्धा आगरी समाजाचा आहे. आज जर आपण पाहिलं तर आपले नाते अपतेष्ट संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला कुठे ना कुठे मिळत असतात. आणि अभिमान सुद्धा असं वाटतं की आगरी समाजातील बरेचसे खेळाडू टेनिस क्रिकेट काय तर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आपली छाप सोडताना दिसतात. हार्दिक, नक्कीच भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यातील अनेक सारे लेदर क्रिकेटपटू या ठिकाणी जास्त उंची गाठतायत, खूप मोठी उंची या ठिकाणी गाठतायत. त्याचबरोबर माणुसकीचं नातं जपणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे संदीप सर तुम्ही उल्लेख केला आणि आयोजकांचा जर विचार केला संदीप सर तर एकता म्हणजे युनिटी त्यांची जाणवलंय. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन होतं. यंदाच्या वर्षामध्ये तब्बल 2 लाख फर्स्ट प्राइज आपण पाहतो, त्यामुळे एक वेगळी ओळख या स्पर्धेला मिळालंय. आणि खरोखरच खऱ्या अर्थाने जर आपण म्हणायचं झालं तर किनाऱ्याला समजण्याकरता लाटांच्या जवळ जावं लागतं. किनाऱ्याला समजण्याकरता लाटांच्या जवळ जावं लागतं. आणि त्याचबरोबर पाण्याची जी ओळख असेल, पाणी जर तुम्हाला ओळखायचं असेल तर पाण्याची किंमत काय आहे हे समजण्याकरता दुष्काळामध्ये फिरावं लागतं. तसंच जर तुमची एकी जर तुमची राहायची असेल, एकी जर टिकवायची असेल तर तुम्हाला एकत्रच राहावं लागेल. आणि तसं आज काम, जसं तुम्ही युनिटीचा उल्लेख केला तसंच आज काम आपल्या रॉकी दादाने केलेलं आहे. या गावात असो, या स्पर्धेनिमित्ताने असो किंवा इतर काही कामं असो, त्यांचा समाजकार्याचा ठसा त्याने उमटवलाय. वळूया मॅचकडे. चर्चा तर होतच राहील. 2 बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे फलंदाज कोण आहे त्याची सुद्धा चर्चा आपण करूया. जयवंत उतरलाय आणि जयवंतच्या सोबतीला धर्मेश हे 2 खेळाडू, धर्मेश आणि चंद्र्या यांच्यावर मोठी जबाबदारी. एक काळ असा होता की आई कोसमाई खार्डी टीम हा वैतरणा गटामध्ये पुढे होता, परंतु आज कुठेतरी त्यांचं गणित चुकलंय. म्हणजेच जी युनिटी पाहिजे ती युनिटी मला सध्याची दिसत नाही. आज बघूया या स्पर्धेमध्ये ते काय करतायत. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला कोसमाई खार्डी संघाचा, नक्कीच तो परफॉर्मन्स गेली कित्येक वर्ष पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे ज्यासाठी ओळखली जायची कोसमाई खार्डी संघ, ती टीम सध्या तरी कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळते. आज या स्पर्धेमध्ये एका मोठ्या मंचावरती एक मोठा पंच या ठिकाणी द्यावा लागणार आहे. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय जयवंत आणि नॉन स्ट्राईकवरती धर्मेश. या 2 फलंदाजांवरती दारुमदार असणार आहे. तर पहिला चेंडू फेकण्याकरिता, पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती रोहनक आपल्याला पाहायला मिळतोय, एक अपकमिंग यंगस्टर. पहिलाच बॉल या ठिकाणी पंचांकडे अपील जरूर केली गेले. एक लाऊड अपील संदीप सर जरूर होती. बॅटच्या मदतीनं ही धाव मिळाली. जर बॅटला स्पर्श झाला नसता तर खरोखरच बॅटर बाद असा, इम्पॅक्ट इन लाईन असा. बॅटला हलकाचा स्पर्श झाला. 1 धाव जयवंत पूर्ण करतो. एका धावांशी आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 1. आई कोसमाई खार्डी विरुद्ध जय बजरंग शिरगाव अशी लढत तुम्ही बघतायत. रोनक याचा हा फुल लेंथ बॉल होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावणार नाही. काऊ कॉर्नरचा शतरक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत एकाच धावेवर समाधान मारलं जातंय. दोन्ही बॅटरने आपलं खातं उघडलंय. आता त्यांना जम बसवणं गरजेचं आहे. हार्दिक, यस, या खेळपट्टीवरती सेट होऊन चांगला धावा इथून बनवावा लागणार आहे. एक मोठी भागीदारी इथून रचावी लागणार आहे. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. म्हणजे पहिले दोन्ही चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिल्यात. आता समोर एक एक्सपिरियन्स होल्डर अर्थातच जयवंत, त्यांच्यासाठी हा बॉल सरळ चेंडूला पाठवलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. त्या फीक केला जयवंत या बॅटरने. ऑफ स्टंपवर तो शफल झालाय. आणि त्याचा जर आपण बघितलं प्लस पॉइंट म्हणजे त्या दिशेने तो जास्त खेळत असतोय, लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 6 वर. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, जागा बनवली, रूम बनवलं. चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने वेगाने पाठवून दिलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसरे धाबे करता बॅटर जयवंत धावतोय. थ्रो येण्याआधी कदाचित ही 3री धाव सुद्धा पूर्ण होईल.
आणि ती झाली. 3 धावा होतात पूर्ण. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 9. धावसंख्या पोहोचली यावेळेला ती म्हणजेच 9 वर. स्कोर इज 9 रन्स. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला, 9 धावा फलकडती लागल्यात आणि संदीप सर पहिल्या 2 चेंडूवरती प्रतीक्षा केली. दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती अनुभव घेतला, तो एक्सपिरियन्स घेतला या खेळपट्टीचा आणि त्यानंतर जेवण यांच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा एक क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, गॅपमधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रॉपरली एलिव्हेशन त्या चेंडूवरती नव्हतं. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. षटकातील चौथा बॉल असेल. रोनकला काहीतरी गाईडलाईन्स इथून दिल्या गेल्यात, त्या गाईडलाईन्स इथून फॉलो कराव्या लागणार आहेत. क्षमास्वी 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामधील 5वा बॉल या षटकामधील. इथून शॉटम पूल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू नाहीये, खाली क्षेत्र आहे आणि त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिले गेलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. स्ट्रोक नव्हता तरी सुद्धा पॉवर बद्दल षटक असल्या कारणाने 4 धावा मिळतात बॅटर धर्मेशला. मिड विकेटच्या दिशेने हा फटका तो दाखवतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. पुढचा बॉल रोनकचा. गुडलेन क्षेत्रामधून चेंडू पुढे उसळी घेतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. चांगली लाईन आणि लेंथ आता रोनकची पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई कोसमाई खार्डी संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद 13 विदाउट लॉस. कमी नाही. आज ज्यांची जी स्पर्धेची चर्चा होते, आज चर्चा तर खूप चांगल्या प्रकारे होते आणि सदा समुद्रा पलीकडे या स्पर्धेला लोक सुद्धा बघतायत. हार्दिक मॅचकडे वळूया. पहिले षटक संपलं आणि 13 धावा मिळत आहेत. चांगली सुरुवात केली बॅटिंग करताना 2 बॅटर जयवंत आणि धर्मेशने. नक्कीच दोन्ही फलंदाज अविरतपणे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या फलकावरती 13. एक चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळाले. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय गौतम आहे का? गौतम आपण पाहतोय रॉकी ग्रुप एंड कडून षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता तो दाखल झालाय. आता समोर 2 सेट फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये म्हणजे अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. आता पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स इथून अपेक्षित असणार आहे. दुसऱ्या बाजूला गौतमला विकेटच्या शोधामध्ये इन्व्हाइट केले गेले. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. रॉकी ग्रुप एंड कडून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला जयवंत आहेत, त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय. त्यांच्याकडे अतिशय एक्सपिरियन्स, खूप मोठा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आणि तोच अनुभव दाखवून देण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतायत. सातत्याने या विभागामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा असते मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. गती कमी केली होती आणि सरळ चेंडू या ठिकाणी पाठवून दिला आहे. लॉंग लेगला शतक त्या ठिकाणी अवेलेबल आहे, परंतु कॅच ड्रॉप. संदीप सर इथून कॅच कोणाची सोडलाय तर जयवंत यांची कॅच सोडलाय. एक सेट फलंदाज त्यांची कॅच या ठिकाणी ड्रॉप केलंय. नेहमीच म्हणतोय आपण कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. झेल टिपणं फार गरजेचं, जेणेकरून गोलंदाजांवर सुद्धा दबाव येणार नाही. याचाच अर्थ असा होतो की गोलंदाज भरपूर मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीचं चीज होताना दिसत नाही. मेहनत गोलंदाजांची इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 14 वर. जय बजरंग स्पोर्ट्स शिरगाव टीमची. शॉर्ट बॉल, शॉर्टम फुल केलाय. चेंडू ऑन साइडला जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळत 4 धाबा मिड विकेट पट्ट्या बाहेर. शानदार स्ट्रोक. धर्मेशच्या बॅटमधून आलाय. 2 चौकार संदीप सर या ठिकाणी येत आहेत धर्मेशच्या बॅटमधून. म्हणजे चांगली खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये ते खेळतायत. इथून सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. वाईटिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट केला जाईल. तत्पूर्वी
एकच धाव या चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. येस, नॉन स्ट्राईक इन कडे धर्मेश थोडेसे कोसळत आहेत. कधी कधी वाढतं शरीर हे आपल्या फिटनेसमध्ये आडवं येत असतं आणि तेच कदाचित धर्मेशच्या बाबतीत घडलंय. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 19, 1.3. बॉलची समाप्ती. इथे बॅटरचे मोजमाप घेण्याकरता हा चेंडू टाकलाय की काय? बिमर बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 20 वर. हा नो बॉल आहे, अर्थातच प्री हिट. समोर जयवंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले सेट ते झाल्यात. आता फ्रीडचा बॉल आहे. एक सुवर्ण संधी त्यांच्याजवळ जरूर असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज चौकारल्यानंतर प्रेशराईज कुठेतरी होतोय. फ्रीडचा बॉल आहे. समोर जयवंत आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर शफल झाल्यात. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. नक्कीच संदीप सर एक डगआउट मध्ये संदेश तरी दोघांमध्ये होताना दिसतोय. 24 धाबा पहिल्या विकेट करता ते जोडतात आणि अजूनही या दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक दिसत आहेत. कमबॅक करावा लागेल, विश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, वेगळा डाव खेळावा लागेल प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध जय बजरंग शिरगाव या संघाला. अन्यथा कमबॅक होणं कठीण आहे. गोलंदाज तयार. गौतम समोरच्या इनकडून सज्ज होतोय. उंचपुरा खेळाडू आहे. शतरक्षक त्याला साथ देतील काय या वेळेला? बघितला आपण फुल लेंथ बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता आणि ह्या बॉलला सरळ बॅटने खेळून काढलं होतं. खऱ्या अर्थाने एकही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 बॉल समाप्त झालेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहे त्या 24 धाबा. सुरुवात खूप सुंदर आहे. नक्कीच चांगली सुरुवात. एक ड्रीम स्टार्ट इथून मिळवून दिली गेले. जो पाया मजबूत हवा होता तो पाया इथून मजबूत केला गेलाय. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले. यष्टी दाखवली आणि यष्टी वाकवली. किती वेग, प्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता. एक फास्ट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड जयवंत. थँक्यू सो मच. एक तर आपलं एक दृश्य असं दिसलं की याआधी सुद्धा ऑफ स्टंपवरच सफळ होऊन गोलंदाजाला तो त्रस्त करत होता जयवंत. त्यामुळेच काय केलं बॉलर्सने, कॉन्सन्ट्रेशन, लक्ष फक्त समोरच्या 3 यष्ट्यांवर वेधलं होतं आणि जो चेंडू टाकलाय तो थेट डावी यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. चांगली लाईन आणि लेंथ आता पाहायला मिळाली होती गौतम या गोलंदाजाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा. आता केतन गोलंदाजी मार्गावर आणि पंकज नवीन बॅटर आलाय. धर्मेश स्ट्रायकिंग कडे असेल. धावसंख्या तर चांगली आहे. सरासरी चांगल्या पद्धतीने अद्यावत केले. 24 धाबा धाव फळकावर. आई कोसमाई खार्डी या संघाच्या. गोलंदाज तयार. नंबर 3चं षटक टाकण्याकरता चेतन आलाय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय आणि त्यामुळेच फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. पंचांचा इशारा येतो. समांतर धाबा येतात. धाबांतर. अतिरिक्त धाबेची धावसंख्या पोहोचली ते 25 वर. धाबा कशाही आल्या तरी संघाला मजबूती निर्माण करून देत आहेत हार्दिक. चांगले धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात. म्हणजे 12ची सरासरी इथून मेंटेन केली गेले. 12चा करंट रन रेट इथून मेंटेन केला गेलाय पहिल्या 2 षटकांमध्ये. ऑफसाईडला जागा बनवून खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. त्यांना बीट करून सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. रमेशला तर धर्मेश हा स्क्वेअर कटचे फटके सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळू शकतोय आणि त्यामुळेच त्याला पाठवलं गेलंय. चौकार प्राप्त करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर त्याने हल्ला केलाय. धावसंख्या पोहोचली 29 वर. पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. गुडलेन क्षेत्रामधून चेंडू थोडासा उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. धावसंख्या 29 आहे. 2 बॉल टाकून चलेत तिसऱ्या षटकामध्ये. 29 धाव फलकावरती
चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करतायत कोसमाई खाडी संघ. इथून बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. चांगले क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकिंगवरती एक संधी जरूर आहे आणि इथून DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. रनआउटसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय, म्हणजे आमच्या पंचांना इथून यावं लागणार आहे. सुरक्षित आहे. धावसंख्या धावफळकावर 1 पुढे सरकली. धावसंख्या धावफळकावर पोहोचली 30 वर. स्कोर मोजून 30. 3 बॉलची समाप्ती. पाहूया आता पुढचा बॉल कसा असेल. आणि पंकज विस्फोटक विध्वंसक खेळाडू आहे तो. ओ परंतु त्याला रोखलंय. त्याचा वीक पॉइंट, त्याची कमजोरी काय ती ओळखून चेंडू टाकलाय गोलंदाज चेतनने बॅटर पंकजला. चांगला बॉल, गुड बॉल गोलंदाज चेतनचा. पहिल्याच बॉलवरती पंकज आल्याला एक मोठा प्रहार घेण्याचा प्रयत्न झाला होता. एक यशस्वी चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढील बॉल पंकजसाठी राऊंड द विकेटने इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला लेग कटर या ठिकाणी पंकजसाठी हाताळला गेला. म्हणजे समोरच्या फलंदाजाचा माइंडसेट या ठिकाणी ओळखतायत संदीप सर. येस, इथे फलंदाजाला काहीतरी शंका निर्माण झाली आणि ते पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागले. परंतु आमचे पंच आज जर बघितलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची कामगिरी करत असत. आउट कटर चेंडू टाकले जरूर आणि त्याच्यावर बीट होताना दिसतोय बॅटर पंकज. पुढचा बॉल त्रस्त करणारी गोलंदाजी बॅटर पंकज करता. इथे 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोसमाई स्पोर्ट्स खार्डी टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 30 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय घडामोडी घडतायत हे ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. टेंबी खोडाबे नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम रॉकी ग्रुप चषक 2025. करायचं झालं संदीप सर तर पंकजसाठी सलग 3 लेग कटरचा वापर या ठिकाणी केला होता आणि त्रस्त केलं होतं पंकजला. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जरीमरी डोली आणि दुसऱ्या बाजूला जीवदानी 11 कसरली. 2 संघांमध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जावत मॅचच्या दिशेने 4थ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. स्लॉग ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झालाय. स्लॉग ओव्हर आहे जरूर, परंतु ते सुद्धा चांगलं घडू शकतोय. जसा विश्वास प्राप्त करून चेतन यांनी फक्त खर्च केला 6 धाबा. काय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये सरासरी जास्त होती, परंतु तिसरे षटक हाताळणं थोडासा दबाव असतोय, मानसिक दबाव असतो. त्या दबावाखाली गोलंदाजी त्याने केली नाही. सुरेख मारा केला, टिचून मारा केला आणि फलंदाजाला त्रस्त केलंय. जय गोलंदाजी मार्गावर आले समोरच्या इनकडून. फुलटॉस बॉल इथून पाठवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. थोडेसे लेझी राहिले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. एक मिस्टेक जरूर झाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चुकीमुळेच 2 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 32 वर. खार्डी संघ बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करताना आपल्याला शिरगाव संघाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रोलिंग द्वारे थेट प्रेक्षेपण केलं जातं साता समुद्रापलीकडे या स्पर्धेचं. जय तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. बघितलं तर फुल पिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला, 1 धाव पूर्ण केली. काऊ कोणाचा क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली या दोघांमध्ये जर चांगला ताळमेळ असला ना तर धावा या विकेटवर येत असतात. स्कोर मोज ऑन 34. धावसंख्या 34 झाली आता. मागचे सलग 2 चेंडूंचा जर विचार केला तर सलग 2 चेंडू या ठिकाणी जर पाहिले तर फुलटॉस हाताळले गेलेत. फुलटॉस वरती मोठा फटका आलेला नाहीये, परंतु सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिले गेले. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. चेंडू बॅटचं एज लागून जातोय. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबेचा
गरज भासली आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या तर उत्तम आहे, परंतु ह्याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये उत्तम बागुल सरांचं आगमन झालंय आणि त्यांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये. वेलकम सर. वेलकम उत्तमजी बागुल सर, आपलं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून अर्थातच मोरिया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट्स आपण पाहतो, एक सुंदर टी शर्ट्स स्पॉन्सर केले गेलेत मॅन ऑफ द मॅच साठी. 3.3 बॉलची समाप्ती झाली आहे. धाव फळकावर एकूण धाव संख्या आहे ती. डिसिजन अजून पेंडिंग आहे, त्यामुळेच आपल्याला सुद्धा पेंडिंग राहावं लागेल. इथे पेंटिंग करतायत आमचे स्कोरर, स्कोअर बोर्ड रंगवत आहेत. रंगरंगोटी फार महत्वाची आहे. व्हॉट हॅपन, काय घडलंय. यस, झूमिंग होते, पाहिलं जातं, निरीक्षण केलं जातं. सागर मोरे सरांद्वारे. अजूनही तांत्रिकदृष्ट्या पाहिलं जातंय. बॅटर इज सेफ, बॅटर सुरक्षित आहे. म्हणजेच या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 36 वर. स्कोअर मूव्स ऑन 36. चौथा बॉल बघूया कसा असेल जय याचा. कमबॅक तर केलंय धर्मेश, बघितलं, निरीक्षण केलं, त्याच्यानंतर चेंडूला वळवला मनगटाच्या मदतीनं. एक धाव पूर्ण केली. लॉंग लेग मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव आता डोक्याची घंटा वाजू शकते. विकेट डाऊन, दुसरा धक्का, 2 गडी बाद, धाव संख्या 37. धर्मेश याने आपल्या संघाकरता 3 चौकाराच्या मदतीनं धर्मेशने 22 धावांचं योगदान दिलं. चांगले बॅटिंग त्यांनी केले आणि संघ आता अडचणीमध्ये आलाय. 2 गडी बाद, धाव संख्या 37. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हार्दिक, काय वाटतं, 37 झाले, 40 ते 42 धावा होतील? नक्कीच इथून एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर चांगलीच खोलवर आहे. आणि मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला संदीप सर, पहिल्या मॅचमध्ये 31 चेस केल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 44 धावा चेस केल्या गेल्या. म्हणजे धावा चेस होत आहेत. त्यामुळे इथून एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल इथून पहिल्याच बॉलवरती फेस करत असताना मिड विकेटला सरळ चेंडू डिपॉझिट केला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. का निवडला बॅटरने आणि 6 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे फिल्डर तैनात. ओ ओ ओ, काय झालंय, झेल ड्रॉप, डोक्यावर हात, कमरेवर हात. इथे बॅटरला मिळत नाही साथ. बघूया काय घडलं नेमकं इथे. आता धावा पूर्ण केलेल्या आहेत या चेंडूवर त्या 2 धावा. याचाच अर्थ पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आई कोसमाई खाडी टीम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर त्यांच्या धावा झाल्यात 45 आणि 46 धावांचं टार्गेट असेल जय बजरंग शिरगाव या संघाला. 46 इज द टार्गेट. तत्पूर्वी आपण वळूया पुढील लढतीकडे. कोण 2 संघ आमने सामने असेल. एका बाजूला जरीमरी डोली असंघ आणि त्याच्या विरुद्ध टीम असेल जीवदानी 11 कसराळी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ज्यावेळेस प्रत्यक्षात दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल, कशा पद्धतीने 46 धावसंख्येचा पाठलाग होतोय, काय रणनीती असेल 11 खेळाडूंची आणि 2 प्रारंभिक फलंदाज काय करतायत त्याची चर्चा करण्याआधी आपण जी पॅनल्टी लागली होती 2 धावांची, म्हणजेच धावसंख्या आपण 45 मधून 2 धावा मायनस करतोय. धावसंख्या 43 आणि 44 धावांचे टार्गेट असेल. खाडी टीम 44 इज द टार्गेट. 2 धावा मायनस केलं तुमच्या. यस, बघूया, नाहीतर अन्यथा आपण 2 धावांनीशी आपण स्टार्ट करूया. 46 धावांचं टार्गेट आहे आणि 2 धावांनीशी आपण ते स्टार्ट करणार आहोत. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचंय. जीवदानी 11 कसराळी
आणि जरीमरी डोलिव या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून दोन पंच आज जॉईंट होत आहेत आजच्या दिवसामध्ये. शेखर हिरगोडे सरांना आपण पाहू शकाल. नितेश कदम सर याच पंचक्रोशीतील एक अतिशय चांगला प्रवास सुरू झाला आणि जेपी पॅनल मध्ये कधी ते जॉईंट झाले हे कळलंच नाही आणि आज मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस संदीप गावण सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. थँक्यू सो मच प्रमोदजी. या ठिकाणी जरीमरी डोळीव अ संघाचे कॅप्टन येताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण वाट बघतोय कॅप्टनची, ते म्हणजेच आई जीवदानी कसराळी या टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. प्लेअर लिस्ट व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सोलंकी थोड्या वेळानंतर मला वाटतं ते कॅप्टन सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतील. वळी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आलेत आता मला वाटते आई जीवदानी कसराळी टीमचे कॅप्टन पोहोचलेत. टॉस आपण करून घेऊया. टॉस बॉक्स मध्ये आमचे अतिथी असतील. उत्तम बागुल सरांना विनंती करतोय, आपल्या शुभास टॉस होतोय. मोरिया स्पोर्ट्स आणि खर्च करून मॅन ऑफ द मॅच करता ज्या टी शर्ट उपलब्ध झालेत उत्तम बागुल सरांकडून, त्यांचा मी आभार मानतोय. टॉसवर आहे एका बाजूला फुल टॉस आणि दुसऱ्या बाजूला आहे रॉकी ग्रुप. उत्तम बागुल सरांच्या शुभास टॉस होतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सुरुवातीपासूनच शुभेच्छा देतोय. 4 षटकांचा मॅच असेल. टॉस करूया आपण. फुल टॉस. इथे रॉकी ग्रुप, रॉकी दादांचं नाव पुन्हा एकदा आले चर्चेत. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस आई जीवदानी कसराळी टीमच्या कॅप्टनने जिंकलाय, त्याचा निर्णय आपण जाणून घेऊया. डिसिजन काय असेल? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग असेल. बॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. काय रणनीती असेल बॅटिंग करताना? काहीच नाही, फक्त जाऊन फ्रीली खेळायचं आहे. 2-3 मॅचेस बघितल्या, 40+ डिफेंडेबल आणि जे विनिंग टोटल आहे. रॉकी ग्रुप या स्पर्धेमध्ये या चषकामध्ये खेळण्याकरता किती उत्सुक असता तुम्ही? उत्सुकता तर खूप असते, वाटच बघत असतो कधी येते स्पर्धा. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस जिंकलाय आई जीवदानी कसराळी टीमच्या कॅप्टनने. त्याने प्रथम निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय ते जरीमरी डोली अ या संघाला. वळी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे आणि त्यांच्या समेतच मनीषजी पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. यावेळेला ऑन साईडला पहिल्याच बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळतोय. उंची गाठतोय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावां करता डीप मिड विकेट क्लिअर करणारा एक धम्माकेदार आणि झन्नाटेदार रॉकी ग्रुप चषक षटकार. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, एक्झिक्यूट केलाय डीप मिड विकेटला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, परंतु काय टायमिंग होतं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर जी शानदार सुरुवात झाली. चेतन इज ऑन अ फायर. गुड. टार्गेट होतं आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकावर पॉवर फलंदाजांची पाहायला मिळते. 2 धावांची पेनल्टी मोजून धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. फॅन्टॅस्टिक स्टार्ट. ऑन साईडला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 षटकार.
काय मनीषजी ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना ती आक्रमकता कशी असावी आणि विध्वंसक फलंदाज कसा असावा याचं ताजं उदाहरण अर्थातच चेतन पाहायला मिळतोय. प्रमोदजी मागच्या सामन्यात सुद्धा सेकंड इनिंग मध्ये अशीच स्टार्ट पाहायला मिळाले होते आणि त्याचमुळे जो वैतरणा गट आहे त्यातील संघांना माहिती आहे की पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा आणि कधी उचलायचा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते फलंदाज चेतनची. हा चेंडू आता थोडासा खाली राहिला होता. महादेव पुढे सरसावतायत, आज कॅप्टनची भूमिका निभावतायत. कोस्माई खार्डी टीम, त्यामध्ये सचिन भोईर बॅकबोन आहेत. चंद्रकांत भोईर चंदूला आपण पाहतायत. जयवंत पाटील 40+ क्रिकेट हाताळतायत. आणि खार्डी गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर. येणाऱ्या कालावधीमध्ये ते मैदान तयार होईल आणि आई कोस्माई चषक पुन्हा एकदा आपल्याला उभारताना पाहायला मिळेल. त्यावेळेला सत्यसाईच्या माध्यमातून आपण पाहिलं ती स्पर्धा झाली. त्यावेळेला त्यांनी अनाउन्समेंट जरूर केले गेले होते. ऑन साइडला खूप छान फटका आहे. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा एक अप्रतिम स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँडला त्रिवार अभिवादन करणारा हा षटकार. का प्रेक्षक मला आता असे मेसेज करू लागलेले आहेत कारण आतापर्यंत चेंडू संपले. त्या षटकातले एकूण 5 आणि धावसंख्या झालेली आहे 24. जिंकण्यासाठी लक्ष होतं 46, आवश्यकता आता 22. चांगली सुरुवात पाहायला मिळते. आक्रमकता काय असते, गोलंदाजाचा कर्दनकाळ कसा असावा. ह्यावेळेला बॅटची एज मात्र संजय भगत त्या ठिकाणी येत आहेत. थोडीशी बोटाला इंजुर्ड आहे तरी सुद्धा मात्र मी चांगलं क्रिकेट खेळणार हा त्यांचा आत्मविश्वास. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र व्यापून टाकलं गेलंय. म्हणूनच आज लोकप्रियता मनीषजी या खेळाला का मिळाली. आज लहान मुलांना जरी तुम्ही विचारलं आपला भारतीय राष्ट्रीय खेळ कोणता तर ते सांगतील क्रिकेट. ते म्हणणार नाहीत हॉकी. कारण आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं वलय, ग्लॅमर, क्रेज आणि व्यावसायिक खेळाडू झालेले मालामाल. कदाचित आता सर्व जे प्रेक्षक आहेत क्रिकेटचे ते संपावर बसतील की आता राष्ट्रीय खेळ क्रिकेट असा बदलून घेण्यात यावा अशी देखील मागणी केली जाऊ शकेल. कारण आता ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 26 जानेवारीपासून पाहायला मिळणार, ज्या ठिकाणी लखपती होत आहेत सर्व खेळाडू. त्याचमुळे एक कमाईचं साधन म्हणून सुद्धा क्रिकेटकडे पाहिलं जाऊ शकतं निश्चित स्वरूपात. परंतु ज्या पद्धतीने ते लखपती झालेत ना मनीषजी, त्यांच्या पाठीमागचं एकच रहस्य म्हणजे त्यांची मेहनत. आज केतन मात्रे मी डोंबिवलीमध्ये 2 दिवस काम केलं, जे घिसरच्या मैदानात आकाश भोरे यांची स्पर्धा ती पार पाडली. आणि त्यावेळेला जे आपण पाहू शकतात नितीनजी कालन सर जे आहेत त्यांनी खूप चांगली माहिती दिली की 12वा खेळाडू मात्र 2012 मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळाडू कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये होता केतन मात्रे. परंतु तोच खेळाडू संघाची धावसंख्या झालेली आहे 24. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 22 रनची आवश्यकता आहे. स्टार्ट चांगली झाली. या आपण मनीषजी यांचा आवाज ऐकूया या दुसऱ्या षटकासाठी. धन्यवाद प्रमोदजी. एक्स बॉल जागा बनवली, टॅप केलाय बॉलला. प्रमोदजी, सोन्याचा चमचा घेऊन कोणीच येत नाहीये, ती मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या गावात खेळता तर पहिल्याच दिवशी तुम्ही तुमचा खेळ दाखवण्यासाठी तसे प्रयत्न केले तर मग तुमचा प्रवास सुखकर होऊ शकतो. आणि त्याचमुळे आता आपण वेगवेगळे गट रॉकी ग्रुपमध्ये पाहतोय. जर 9 दिवसांच्या क्रिकेटचा थरार आपण पाहिला तर प्रत्येक गटाची विभागणी केलेली आहे, त्याचमुळे प्रत्येक गटाला तो न्याय मिळतोय रॉकी ग्रुपमध्ये. डेफिनेटली ज्या पद्धतीने नवरात्र चालू झाल्यानंतर वेगवेगळे रंगीबेरंगी आपल्याला कलर्स पाहायला मिळतात, तसंच हे 9 गट वेगवेगळे आहेत. म्हणजे ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा, क्वालिटी ऑफ क्रिकेट हे मात्र रॉकी ग्रुप चषकाने दाखवून दिलं गेलंय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बाय ऑर्गनायझर रॉकी ग्रुप. चंद्रकांत पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच ऑन ड्राईव्ह आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉल खाली येत आहेत. आता कुठे दडपण वाढत होतं म्हणूनच आता अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिला धक्का बसतोय. मॅन इन फॉर्म चेतन बॅक टू पॅव्हेलियन. प्रमोदजी, सुप्रीमो ट्रॉफी आपण केली ज्या ठिकाणी 8 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि अजूनही तो परंपरागत फॉर्मॅट आहे की तिकडे तुम्हाला खेळलात जिंकलात पुढे जाण्याची संधी मिळते आणि त्याचमुळे तिकडे देखील तुम्हाला तुमचं स्किल ओळखण्याची संधी मिळते. तर हे वेगवेगळे फॉर्मॅट सुद्धा क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
नक्कीच ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील खेळाडू छोट्या व्यासपीठापासून सुरुवात करतात, म्हणजेच काय तर अंडरम पासून सुरुवात करतात, तदनंतर 10-20 हजाराच्या स्पर्धा खेळतात, तदनंतर एक मोठमोठ्या स्पर्धा लखपतीच्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात. तदनंतर त्यांचं स्वप्न एक निर्माण होतं की ग्रामीण भागातून आम्हाला कुठेतरी कोणत्या तरी पॅकर्सनी चांगल्या संघामध्ये त्याची वर्णी लावावी आणि आम्ही सुप्रीमो पर्यंत पोहोचावा. आता सुप्रीमोचा प्रवास झाल्यानंतर काय तर इंडियन स्टेट प्रीमियर लीग आपण पाहत आहेत, म्हणजेच आलेलं हे ग्लॅमर. त्यासाठी तुम्हाला करावे लागेल फक्त आणि फक्त मेहनत, परंतु त्यासाठी आपलं घर सांभाळून शिक्षण सांभाळून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. ऑन साइड आडव्या बॅटनं मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, उजवीकडे सरकले. धर्मेश चांगलीच बॉडी लँग्वेज त्यांची आहे आणि कमिटमेंट चांगली होती झेलसाठी पण पूर्ण होते. एक सिंगल एकादवीची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 46चा पाठलाग करताना 26 धावा जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही सामना खार्डी संघाच्या हातातून निसटलेला नाहीये. एक षटक जर इकॉनॉमिकल राहिलं ज्यामध्ये प्रमुख फलंदाज बाद झाले तर मग हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना आनंद देणार आहे. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार चंद्रकांत ओव्हर द विकेट. चांगला बॉल स्क्वेअर ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक होते कव्हर पॉइंटच्या बॉलला चेस करतायत. बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय. आउटफील्ड स्लो आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होते क्षेत्ररक्षकांचे पण प्रयत्न पडले कमी आणि मिळते 4 धावांच्या मी चौकार. चांगला फटका यावेळेला बॅटचं फेस ओपन करत असताना फक्त दिशा दिली सचिन भोईर आणि महादेव त्या चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु त्या ठिकाणी 4 धावांची मोहोर उमटवली. चौकार मिळाला. हा संघर्षाचा चौकार आपण पाहतायत. धर्मेश यांचा विचार केला तर ते आरपीएफ पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली फिटनेस आपण पाहू शकाल, परंतु आता कुठेतरी चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. नॉकआउट स्टेज मध्ये नाहीच नाही. शॉर्ट लेन बॅटची लीडिंग एज आणि चोख प्रत्युत्तर मिळते चंद्रकांत यांच्या वतीनं. हे षटक खार्डी संघासाठी फायद्याचं ठरते. धक्का बसते तो म्हणजे टीम जय बजरंग शिरगाव. आहेत आता 13 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 16 रन्स, जवळजवळ 9 ते 10 मिनिटे लागलेली आहेत या 11 बॉलसाठी. तर थोडंसं आपण स्पीडअप करा जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. फक्त तुमच्याकडे आता 6 ते 7 मिनिटे राहिलेत ते 7 बॉल टाकण्यासाठी. वेळेची दिरंगाई न करताना टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप महत्वाचा भाग आहे या खेळामध्ये. 13 बॉल आणि विजयासाठी 16 रन्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र ऑन साईडला एक वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने बॅडमिंटन आपण खेळतो त्या पद्धतीने तो खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या प्रकारची शैली होती. बॅट स्विंग फक्त पाहायला मिळाले. हे षटक फायद्याचं राहिलं खार्डी संघाचं. मी म्हणालो होतो की एक इकॉनॉमिकल षटक जर राहिलं तर दोन्ही संघ या सामन्याची दावेदारी पेश करू शकतात. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच एकूण 16 धावांची. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. पुढील षटकासाठी आवाज ऐकूया प्रमोदजींचा. तोपर्यंत घेऊया छोटासा डीजे ब्रेक. प्रत्येक वर्षी पाहतोय पण आता पूर्ण भारत रॉकी ग्रुपच्या या स्पर्धेला पाहू शकतो, कारण बाजूनेच मला असं वाटतं बुलेट ट्रेनचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करतायत, दिल्लीपासून या तिकडे येत आहेत, तर नक्कीच तुम्ही विंडो सीट मधून सुद्धा या मैदानाचा थेट आनंद घेऊ शकताय. नक्कीच आपण ज्या वेळेला जुचंद्रमध्ये स्पर्धा कव्हर करत असतो रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला मोटारमॅन असतात, ते मात्र आपण पाहतो की कधी कधी 2 मिनिटं लेट सोडतात गाडी आणि ते मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये कित्येक वेळा आपण अनुकरण केलेलं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30. 12 बॉल आणि 16 रन्स. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा टीट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता असली पाहिजे. मातीची खेळपट्टी आहे, काय सुंदर खेळपट्टी बनवली गेले. असं लांबून असं वाटेल की सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी बनवली, परंतु ही पाटा विकेट आहे. यासाठी पिच क्युरेटरने घेतलेली मेहनत. हे षटक तुम्हाला 5 मिनिटाचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या वेळेची दिरंगाई न करताना.
द टायमिंग मोस्ट इम्पॉर्टंट. गोलंदाज दिग्तीश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय सडपतळ बांध्याचा. चंद्रकांत भोईर यांनी लगेच सांगितलं टायमिंगच्या बाबतीमध्ये आपण वेळ दौडू नका. जयवंत पाटील यांना सांगितलं चेंडू सुपूर्द करा. ही खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तितेश यावेळेला पहिल्याच बॉलवर कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागतं. इथे अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. अभी तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. मात्र टीव्ही ऑन ठेवा. जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग श्रोते जे जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहत आहेत. एका साईडला जय बजरंग शिरगाव तर एका साईडला कोसमाई खाडी. या दोन संघांमध्ये एक अतिशय कडवी लढत पाहायला मिळते. या आपण देऊया कॅन्डीला संधी. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट, बिलीव्ह युअर सेल्फ. आणि तेच पाहायला मिळतंय. गोलंदाजी आता वरच्या श्रेणीची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी गोलंदाजांचा धूर काढला, पण आता गोलंदाजांना सूर गवसलेला आहे. इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. 11 चेंडू 16 धावांची गरज. आणि आता या स्पर्धेचा नियम म्हणजे कंपल्सरी चेस. 11 चेंडू 16 कंपल्सरी चेसिंग आहे. 11 बॉल 16 रन्स. बुलेट ट्रेन गेल्यामुळे मात्र मैदानाची थोडीशी यावेळेला आपण पाहतायत की जी आखणी आहे ती मात्र थोडीशी पुढे घेतली गेली. धर्मेश जिथे उभा आहे तिथे खेळपट्टी मात्र पहिली आपण पाहायचो, परंतु आता आपण पाहिलं तर थोडंसं पुढे घेतलं. म्हणजे ऍडजस्टमेंट ग्राउंड कसं करायचं हे मात्र रॉकी ग्रुपच्या आयोजकांकडून शिकलं पाहिजे. ऑन साईडला काय फटका खेळलाय. टक्कन आवाजाला अर्थातच यावेळेला आपण पाहतायत गोड आवाजात गोड षटकार. 6 आहे. फलंदाज गौतम यांनी पहिल्या चेंडूवर स्वागत केलं आणि आता पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूने झुकवणारा षटकार ऑंगॉनला खेचला. धावसंख्या जाते ती म्हणजे 36 या आकड्यावर जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 10 चेंडू 10 धावा. काय फटका खेळला होता. गौतम अक्रे कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळला होता. दांडीचा ब्रँड. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काय फटकेबाजी करत असताना 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील. काय बॅटिंग केले. 2 बॉलवर 2 षटकार. गौतम आला, गौतमने 2 षटकार ठोकले. हे कोणालाच कळलं नाही. व्हॉट अ बॅटिंग. मॅक्झिमम 6. लंबी नाही बडी होनी चाहिए आणि तेच मैदानात पाहायला मिळते. वैभवने 2 चेंडून घेतले आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेचताना आपल्या संघाचा विजय दृष्टिक्षेपात आणलेला आहे. धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. धावसंख्या झाली 42. जिंकण्यासाठी फक्त आता 4 धावांची गरज. मनीषजी आता मात्र रील्स बनवायला हरकत नाहीये गौतमला, कारण संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. परंतु इथून आपण पाहिलं तर गौतम या ठिकाणी परिपूर्ण चकमकला आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, चांगला कमबॅक केला गेलाय. परंतु अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. 8 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा विजयासाठी लक्ष पाहायला मिळतं 4 रनचं. म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. 12 बॉल 7 धावा झालेल्या नाहीयेत. बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात कुंदनगरात हे सुद्धा साक्षीदार होते. 6 बॉल 2 धावा सुद्धा याच मैदानात झालेल्या नाहीये या स्पर्धेमध्ये. म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. ही खेळपट्टी मनीषजी कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. ज्यांनी ओळखलं गोलंदाजांना ते सरस झाले, ज्यांनी फलंदाजाला गोलंदाजाने ओळखलं ते सरस झालेत. गोलंदाजाला प्रेमात पाडायला आता मजबूर करावं लागेल खेळपट्टीला आणि आता मात्र तेच करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूंवर मात्र जेव्हा षटकार आले, पण त्यानंतर आता वापसी सुद्धा होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्सने. बॉल शिल्लक आहेत 7. जिंकण्यासाठी आवश्यकता 4. चांगली लेंथ बाळगली. 2 षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तितीश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा बॉल फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला जयवंत पाटील. 40+ क्रिकेट लेजंड ऑफ क्रिकेट जयवंत पाटील कोणती मिस्टेक करत नाहीयेत. आता 2 षटकार आल्यानंतर या वेळेला क्रिकेट मधील बेसिकला विसरले, सिंगल डबलला विसरले आणि आता सामना हा अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 4, 6 बॉल 2, 6 बॉल 3, 6 बॉल 1 अशा जेव्हा सिच्युएशन मध्ये तुम्ही येतात त्यावेळेला तुमची मानसिकता चेंज होते. 6 बॉल मध्ये 20 रन, 6 बॉल मध्ये 22, 6 बॉल मध्ये 15, तेव्हा तुम्ही बेधडक आणि विध्वंसक फलंदाजी करू शकता. आता कुठेतरी मानसिकतेवर दबाव येत असताना पाहायला मिळतोय. इथून मॅच टर्न होईल. मनीजी काय म्हणतील या सामन्याबद्दल?
प्रत्येक सामना सकाळपासून रंगतदारच झालेला आहे आणि त्याचमुळे आता तो कस लागतोय खेळाडूंच्या कामगिरीचा आणि म्हणूनच जेव्हा तुमचा गाव तुम्हाला पाहते तर नक्कीच तुम्हाला 100% योगदान द्यायचं असते आणि त्याचमुळे पहिल्या षटकावर जरी गोलंदाज कमी पडला पण त्याला बॅकअप देण्यासाठी चंद्रकांत आला आणि चंद्रकांत नंतर तितीश यांनी चांगलीच गोलंदाजी हाताळली. पण हे शेवटचे षटक कोण हाताळेल ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल. डेफिनेटली ऍब्सोल्युटली राईट. 6 बॉल आणि 4 रनची नितांत आवश्यकता आहे. 14.5 मिनिटात तुम्ही जरूर 3 षटक हाताळलेत परंतु शेवटच्या मिनिटासाठी 10 मिनिटे घेऊ नका. 6 बॉल आणि 4 जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. यानंतर एका साइडला जरीमरी डोलीव टीम 2 हात करणार आहे. आई जीवदानी 11 कसराळी या टीम बरोबर चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आज वैतरणाकर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. संपूर्ण वैतरणा विभागातील गावातील काही प्रेक्षक वर्ग जर आले असतील तर त्यांचं सुद्धा रॉकी ग्रुप आयोजकांच्या वतीने या टेंबी खोडावे गावामध्ये आपलं सहर्ष स्वागतम आहे. 6 बॉल आणि 4 रन्स. काय मॅच रंगले मनीजी. जबरदस्त. डोळ्याचं पारणं फेडेल अशी मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेत्रदीपक. म्हणून प्रमोदजी आता शेवटच्या षटकासाठी धर्मेश स्वतः येतोय. ते कामगिरीचा नक्कीच तो आढावा घेतोय. त्या षटकाला कसं हाताळायचंय त्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. 6 चेंडू 4 ची गरज. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी फ्लाईट होती. फलंदाजाला चकवा देत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात या षटकाची चांगली डॉटने होते. 5 चेंडू 4 ची गरज. 5 बॉल 4. जबरदस्त बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला. स्लोवर 1 चेंडू कसा हाताळावा फलंदाजाला परफेक्ट रीड केलं होतं मिस्टर जयला. आणि हे तुमच्याकडे तंत्र असायला हवं. ही तुमच्याकडे क्वालिटी असायला हवी. ते कौशल्य पूर्ण मात्र असायला हवं आणि तेच धर्मेश करत असताना पाहायला मिळतोय. चंद्रकांत भोईर जात आहेत काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करतायत कारण एखादा एक्सपिरियन्स तुम्ही दुसऱ्याला शेअर करतील तर तुमचा एक्सपिरियन्स अजून वाढतो असं यावेळेला तत्वज्ञांच्या मते आपल्याला पाहायला मिळतं. होप सोडली तर झोप उडेल आणि म्हणूनच आता तेच आशेचा किरण दाखवतात गोलंदाज धर्मेश. पुन्हा एकदा लेग कटर पण यावेळेस चकवा खातायत. नाही जमणार हा विचार केला तर काहीच नाही होणार. जमून घेतो धर्मेश. आता इक्वेशन बदलले. 4 चेंडू 4 ची गरज. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. जबरदस्त सामना होता कुठे आला कुठे. सुपर बॉलिंग धर्मेश. यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर. मिड ऑफ नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. बॉल कलेक्ट करतोय. थ्रो बॉलिंग एंडला करतोय. फक्त एक धाव मिळते. जास्त घाई आता फलंदाज सुद्धा करत नाहीये. इक्वेशन आता पुन्हा एकदा बॅलन्स्ड आहे. 3 चेंडू 3 ची गरज. एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र आता इथे आपल्याला सचोटी पाहायला मिळणार आहे आणि कसोटी लागणार आहे ती गोलंदाज आणि फलंदाज आणि त्या बरोबरीने क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाची सुद्धा. परीक्षा दोन्ही संघांची. फुल टॉस बॉल फोर्स केलाय. हा ट्रॅप होता. लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज होतोय बाद. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते. 2 चेंडू 3 ची गरज. याला म्हणतात. मी कधी हार मानणार नाही. जबरदस्त गोलंदाजी करत असताना बॉल आहे तुमच्याकडे आता 2 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 3 या थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. तुम्हाला 10 सेकंदामध्ये तुम्ही रेफर करायला हवं याची सुद्धा दक्षता तुम्ही घ्या. तुम्ही विचार विनिमय करतील. खेळाडू कक्षांमध्ये पाहतील. ते ऑर्डर देतील. तदनंतर आपण रेफर करतील. हे चुकीचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 15 सेकंद घ्यायचा. साक्ष देतो का. फेअर बॉल आहे म्हणजेच आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. चित्त थरारक आज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर मॅच. अतिशय चांगला सामना आपण पाहू शकाल. आता 2 बॉल आणि 3 रन. पहा एक रन. ज्या वेळेला नितीश कुमार रेड्डी हे 90 वर पोहोचले होते त्यांनी आपल्या करिअर मधलं पहिलं शतक झळकावण्याचा जरूर ठाण मांडून खेळपट्टीवर राहिले आणि एक रन साठी त्यांना अर्धा तास त्या ठिकाणी व्यतीत करावा लागला. म्हणजेच खेळाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर 1 रन हा क्रिकेटमधील श्वास आणि लाईफलाईन आहे. ऍब्सोल्युटली सुपर मॅच अँड पैसा वसूल मॅच. ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही. तेच कष्ट आता खार्डी संघातील गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळते. पण म्हणतात ना की अडचणीचा विचार केला तर ती अजून जास्त मोठी होत जाते. फलंदाज तेच करताना पाहायला मिळालेत. पाहूया. सामना बॅलन्स आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयुष्यात मनीषजी कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी सुद्धा जिंकण्याची धमक आणि लढण्याची धमक ही तुमच्यामध्ये असायलाच हवी. पुन्हा एकदा बॉलर तयार.
प्रताप आले ऑन साइडला स्वीप करताना एकच बॉल खेळलाय पण भाव खाऊन गेलाय बॉल सीमारेषा पार सामना जिंकलाय तो म्हणजे टीम जय बजरंग शिरगाव अभिनंदन हार्डलक टीम खार्डी धर्मेश या वेळेला ऑफ साईडला फिल्डिंग सजवली होती परंतु इथून आपण पाहिलं तर लेंथ त्यांनी व्यवस्थित ठेवली नाही बॉल अगदी पायावरचा पाहायला मिळाला आणि सहजगता लीलया चेंडूला फेकून दिला सदानंद पाटील दादा 111 स्टँड नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका आणि त्या ठिकाणी आहेत माऊली 11 तलावपाड्याचे सर्व खेळाडू अर्थातच सिद्धेश अँड ऑल टीम यावेळेला आपण पाहू शकतायत त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत माऊली 11 तलावपाडा म्हटलं तर डेफिनेटली रवी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांचं सुद्धा वेलकम आहे